आता आपण जाऊया वरती, चला. आणि इकडे लाईट आहे आणि मामाला झाडं आवडतं म्हणून इकडं सगळे झाडं ठेवले आहे, कुंडी पण आहे. आणि हे एक स्पायडर प्लांट हे पण आहे आणि इकडं 3 मोठे स्पायडर प्लांट. हे आपल्या इकडं आहे ते प्लांट. हे बघ, हॅलो बाय. आणि हे आहे बाल्कनी. तिकडं आहे बाथरूम कॉमन टॉयलेट. आणि इकडून गेलो वरती तर Terrace. तिकडे टेरेस दिसत. इकडे मामाचा बर्थडे होता, इकडे फुगे लावले होते. तुम्ही खूप आधीच बघितलं असेल तो ब्लॉग. जर तुम्ही नाही बघितलं असेल, शिवांश गिफ्ट ब्लॉग टाका आणि बघ. मामा, आता तुम्हाला मी मामाचा बेडरूम दाखवतो. पण आता इकडे मामा काम करते म्हणून हळू बोला. हॅलो. या होम टूर चालली का? हा बेडरूम आहे आणि हे असं छान आमचे पिक्स लावलेत प्री वेडिंगचे, छान असे टाइमनीच लावलेत. आणि हे सगळे मामी असे होऊ दिले ते सगळे आठवण बघून. आणि हा आमचा बेडरूम. मस्तपैकी ड्रेसिंग टेबल केलेलं आहे, खूप छान असं इंटिरियर डिझायनरने घर डिझाईन केले असं वाटतं. पण ही सगळी यांची आयडिया आहे, आईंची आयडिया आहे. आणि यांनी सगळ्यांनी छान असं कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर केलंय. आम्ही सगळ्यात फर्स्ट टाइम भेटलेलो होतो हा पिके. म्हणजे अशा सगळ्या अशा मेमरीज आहेत, एक 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 अशा छान अशा लावलेल्या. मग आम्ही ते तसेच ठेवलं. आता नेक्स्ट हे जे आहे ना, हे जे मॅट आहे ना, हे ताईंनी आम्हाला गिफ्ट दिलंय. म्हणजे केवनाचं गिफ्ट आहे. पण काही कारणास्तव आईचे जे आई आहेत त्यांचा हात फ्रॅक्चर झाल्यामुळे आमचं ते कॅन्सल झालं लग्नाच्या वेळेस. मग त्यांनी ते आम्हाला असं बेडरूम मध्ये टाकायला दिलं. ते इतकं छान आहे ना, खूप सॉफ्ट आहे, असं छान आहे एकदम मस्त. ते दिलंय. आणि असे दोन आहेत, एक हे एक मामीसाठी, एक मामासाठी. आणि ही यांची पेंटिंग आहे, हे सगळं पेंटिंग आहे, मला बर्थडेला गिफ्ट भेटली, ऑफिस मधून दिलेली. ते पेंटिंग आहे, वाटतच नाही. हो ना, मला तर पहिले ते स्टिकरच वाटतं. मला वाटतं कलर असं आहे बेडरूम. आणि हे वॉशरूम. आणि मॅजिक आहे हा. जर आपण दोन्ही लाईट लावले तर दोन्ही, एक लाईटीचं आहे, एक लाईटीचं आहे. आणि एक मॅजिक बघायची आहे. 2 लाईटीच्या एक कडेक ना दुसरं फॅनची वायर लावली आहे. अच्छा. ती जॉईन झाली. आणि जर आपण हे 2 बटन लावले तर हा फॅन पण लागतो. इकडे शॉवर असं कसं होईल. हे कर्टन घ्यायला गेलो होतो. हे कर्टन चॉईस करायची होती इथले. तर आम्हाला जवळ 3-1 तास लागले असेल, 3-4 तास लागले होते. 3-3.5 तास तरी लागले असतील. मी पप्पा आम्ही सगळे गेलो होतो तेव्हा. पप्पा आणि दीपू झोपून गेले होते आणि आम्ही दोघांनी चॉईस केली. मग फायनल सगळं झाल्यावर त्यांना उठवलं होतं. त्यांना चॉईस एकदम कंटाळा.
अगं त्यांनी एक एक गोष्ट म्हणजे एवढा विचार करून घेतलंय ना. मी आणि पप्पा इतके कंटाळलो, आम्ही चेअरवर बसल्या बसल्या झोपून गेलो. 3 तास त्यांनी लावले प्रत्येक गोष्ट, म्हणजे मम्मी Choice आणि करायला खूप वेळ लावला, प्रत्येक गोष्ट चॉईस करून घेतली. नाही पण Color मस्त combination केलंय. असं आहे. वाटतं की इंटिरियर डिझायनर लावलं होतं तो हे पण मयूरने सांगितली बरं का ही Tiles. टाईल्स टाईल्स पण Tiles, टाईल्स cross अशी घ्यायची, मग ती क्रॉस लावायची, त्याला हाच ग्रो टाका, तो टाका. म्हणजे ते कामगार पण आम्हाला नंतर हे झाले होते का तुम्ही म्हणजे आर्किटेक्ट पण इतके आम्हाला लोक आर्किटेक्ट ते पण नाही, जाऊ दे, आता तू आहेस ना. होती ना म्हणून त्याने ती केली नाही. म्हणजे लाईट्स पण जे घेतले होते येते कॉर्नरचे लाईटचे, हे पण हँगिंग लाईट खालचे, हे त्यानंतर आजू सेंटरचा लाईट आहे, सगळी जी डिझाईन आहे मी मुंबईवरून खाली आणले. कारण नाशिकला पाहिजे ती डिझाईन नव्हती भेटत आणि रेट पण थोडा फरक पडत होता, थोडा म्हणजे भरपूर फरक पडत होता. तर मग मी सगळे मुंबईवरून लाईट आणले. त्याला पण पेशन्स लागतात एवढं सगळ्या गोष्टी शोधून. मी खास ते 4 लाईट घेण्यासाठी मुंबईला गेलो होतो. मग तो फॅन पण नवीन डिझाईनचा, मग तो रिमोटवाला फॅन घेतला. असं एक एक गोष्ट नाही, खूप छान मस्त. आणि कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडलं, म्हणजे छान आहे, असं फ्रेश वाटतं. बेडरूम मध्ये आल्यावर पण फ्रेश वाटतं. हॉल हे मध्ये जुनं घर आहे ना, आता हे वरचं तर नवीनच आहे, पण खालचं जुनं घर आहे, त्याची पण व्हिडिओ दाखवल मी, टाकेल. ते जुनं कसं होतं, जुनं कसं होतं आणि आत्ताचं कसं आहे, मला आई हे जेव्हा खूप- सांगता ना जुनं घर इतका छोटा हॉल होता, मलाच एकदम असं हे होतं की त्यावेळी बापरे. जुनं घरचं व्हिडिओ दाखवली ना, आताची नंतर ओळखणार नाही कोणी काही जुनं घर असं होतं आधी. आणि तेच आता सेम तेच रिन्यू केलेलं आहे. आणि नवीन बांधकाम करतो ना ते सोपं असतं, पण जुन्या याच्यात नवीन करायला खूप ते डोकं लावून अवघड आहे. करावं हो, लागतं. ते अवघड आहे. तेच तर ते जुनं लोड बेरिंग ते सगळं बिल्डरला आपण म्हणजे जे आहे ना, तसं सगळी बनवून जी घेतलं. सगळी डिझाईन म्हणजे कोणतं पण घरातलं बाहेरचं हे कसं घ्यायचं, डिझाईन कुठे लाईट टाकायचे, काय टाकायचे, सगळं डोकं लावून केलं मी, आई. दोघं पण एकदम म्हणजे म्हणजे मी, इव्हन आई म्हणजे आणि builder. स्टेअरकेस कुठून त्यांनी वेगळा प्लॅन सांगितला होता, पण मम्मीने तो चेंज केला का तेवढ्या याच्यात जास्त ऍडजस्ट होत होतं, आपल्याला स्पेस जास्त मिळत होता आणि ते दिसायलाही छान वाटत. वाटत. ते बिल्डर आणि ते इंटेरियर जो फर्निचर वाला तो अजून पण लोकांना घेऊन येतो की दाखवायला की हा. खूप जण आहेत. अजून पण येतात मधून मधून. आणि कोणी पण आलं ना की पहिले विचारतं की कोणता इंटेरियर लावला होता असं म्हणून. नाही, मस्त एकदम छान. म्हणजे मी पण जेव्हा फर्स्ट टाइम आली ना घरी, तर मी पण एकदा विचारून की कोणता इंटेरियर वाला तुम्ही हायर केला होता असं. तर ते बोलले, आता हे तर विदाउट इंटेरियर केलेलं आहे, म्हणजे विदाउट इंटेरियर लावून. पण आता साक्षी आली इंटेरियर डिझाईन पण आहे आणि आर्किटेक्ट पण आहे. ते त्याच्यापेक्षा चांगलं करू शकतो. कोणाचं असलं तर हा, म्हणजे आता साक्षी करेल तर आता ती आर्किटेक्टच आहे, तर त्याच्यापेक्षा चांगल्या अजून काय तुला चेंजेस करायचे असेल तर ते करू शकते असं. नाही, आणि इंटेरियरचं कसं शेवटी ज्यांना टेक्निकल नॉलेज चांगलं असतं, आपण फक्त सांगू शकतो की असं पाहिजे, पण त्यात अजून काय करता येईल नाही, तर. पण मी एक गोष्ट नोटीस केली आईंची मेजरमेंटच्या बाबतीत. त्यांनी मला 4 फुटाचं ते सांगितलं होतं, ते ग्रिल होतं पोस्टर जे आपण तुमचं केलं ना. अच्छा, हा. त्याचा स्टॅम्प अधिक होता मासाचं. आपल्याकडे. तर आम्ही टेप घेऊन गेलो होतो वरती आणि ते 4 फुटाचंच निघालं, 4x4च निघालं. म्हणजे इतकं अॅक्युरेट मॅप मी कोणाचंच कधी बघितलेलं नाही. आणि आता ती मी फ्रेम पण काम कधीची करते आहे, field ती मध्ये. फ्रेम दीपूच्या लग्नातली 7 frame. वर्षापूर्वी. 7 वर्षापूर्वीची वर्षापूर्वीची frame बनवली. फ्रेम गच्चीवर होती. होती. त्यांनी त्याचं मेजरमेंट इतकं करेक्ट सांगितलं. आम्ही म्हणजे बघायला गेलो होतो, कारण आम्हाला फोटो द्यायचा होता ना, मग आम्ही चेक करायला गेलो की किती मेजरमेंट आहे त्याचं, आणि ते तेवढंच निघालं. एकदम ऍक्युरेट मेजरमेंट सांगितलं त्यांनी ते. म्हणजे त्यांना पण त्या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट आहे, म्हणजे असं घराच्या गोष्टी, हे ते इंटेरियरचं म्हणा किंवा काय, कलर चॉईस खूप छान आहे आईंची पण, म्हणजे हो. डोकं लावून ते सगळं सांगतात असं. आणि यांना पण खूप बरंच पैकी छान माहिती आहे, मटेरियल माहिती आहे, भरपूर गोष्टी माहिती आहे असं. नेक्स्ट बेडरूम इकडे Third bedroom. इकडे जरा स्टोरेज आणि इथे अशी छान बाल्कनी आहे. आणि हे बघा, हे मामीनेच आपल्याला गिफ्ट केले एंगेजमेंटला. हा, बरोबर. इकडे असं छान बाल्कनी आहे. मस्तपैकी.
इकडनं असं आपलं इकडून आपल्याला माहितीचं घर दिसतं आणि आजीच्या मैत्रिणीचं शिरसाट आजीचं घर दिसतं ते बघा. इकडं मामीचं घर आहे तुझ्या मामीचं आणि तिकडं आपलं घर. पूजा मामी मी वरती आहे. बेडरूम. हे पण कबड असंच केलंय ना बाहेर. हो बाहेर केलेले, बाहेर केलेलं आहे ना. त्याच्यामुळे काय bedroom होतं, मोठा हा दिसतो. रूम मोठे झालेत त्यामुळे. हो. मस्त आयडिया, छान आयडिया, मस्त केलंय. हम्म. तुमचे पण बेडरूमचे जे आहेत ना ते पण तसेच केले की जेणेकरून रूम मोठा होईल असं. चौथा बेडरूम आहे. आणि हा फॅन. हा म्हणजे काम चालू होतं ना, हे खालच्या रूमचं होतं. हा, तर ते 2 वर्ष काम चाललं ना, तोपर्यंत ते सांभाळलं आणि ते तसल्यान तसं इथे वर फिट केलं. हो ना, असं वाटतं नवीन आहे म्हणजे त्याचा पण युज केलाय, असं वाया नाही गेलंय हो. कुठलीच गोष्ट. आणि स्लायडिंगचे डोअर होते खाली. त्याच हे गेलं का, बापरे मस्त एकदम छान. सगळ्या गोष्टीचा असा बारीक युज केलेला आहे. आणि त्याचा म्हणजे वापर तुम्ही एकही केला. गोष्ट वाया घातली नाही का, ती जपून त्याचा पुरेपूर वापर करून घेतला. नाही, नाही तर हे सगळं वाया गेलं असतं, वाया इथे नवीन गेलं करावं असतं. लागलं हो, असतं. पण नवीन मग केलं. ते तसंच आम्ही ठेवलं पॅक करून आणि नंतर आई त्याला खूप जपून सांगितलं ठेवलं. म्हणजे नवीन मटेरियल आणलं पण त्याचा वापर याला वापर केला. केला. तो ते चोपाळा आहे packing ना, तो केल्यापेक्षा- पण दरवाजाचा बनवलाय. हो. आजी बसते तो चोपाळा. बापरे. आजीचा स्पेशल मिसरीचा. हम्म. हा. इकडं आहे फॅन. चला बाईस मी खाली जातो माझं पाय. चला इकडची नका करू पायऱ्यांची. इकडे आलो तर खेळायला काय जायला पाहिजे ना. हे होतं होम टूर. मग मामी तुला कसं वाटतं? खूप छान वाटलं, मस्त आहे, एकदम छान होतं. नवीन घर मस्त होतं. हो खूप छान आहे, मस्त आहे. आणि हेच होतं होम टूर आणि कसं आवडलं कमेंट मध्ये सांगा. बाय.